महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडून घेण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी खुल्या गटातील गादी विभागाच्या अंतिम लढतीमध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात कुस्ती झाली। मात्र यावेळी शिवराज राक्षे याला चुकीचा निर्णय दिल्याने मोठा वाद उद्भवला होता। अशातच या प्रकरणात आंतरराष्ट्रीय पंच निलेश काबलीय यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। पुढील 3 वर्षांसाठी त्यांना राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पंच कार्य करण्यासाठी निलंबित केले। त्यामुळे आता शिवराज आणि पृथ्वीराज यांची कुस्ती पुन्हा होणार का असा सवाल विचारला जातोय। यावर महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। काय म्हणालेत भोंडवे पहा। आपल्या सर्वांना माहिती असेल की आपण 2 फेब्रुवारी रोजी आपल्या इथे अहिल्यानगरला मराठा केसरी स्पर्धा पार पडली आणि या मराठा केसरी स्पर्धेमध्ये गादी विभागाच्या अंतिम फेरीमध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे ही कुस्ती झाली होती आणि त्या कुस्तीच्या पंचाच्या निर्णयावर खूप वादंग निर्माण झालं होतं आणि वादंग निर्माण झालं असताना त्यानंतर 15 दिवस आपण सोशल मीडियाला खूप पाहिलं आणि शेवटी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने निर्णय घेतला की त्या कुस्ती संदर्भात आम्ही एक विलासजी कथुरे आमचे कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय पंच यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक त्या कुस्ती संदर्भात एक समिती नियुक्त केली आणि त्या कुस्तीची चौकशी करायला सांगितली आणि त्या समितीचा अहवाल 28 फेब्रुवारी रोजी श्री विलास कथुरे सरांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघात सादर केला आणि मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची ऑनलाईन बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पंच नितेश काबिले की जे मॅटवरती प्रत्यक्ष काम करत होते त्या पंचांची चुकी आहे असं त्या अहवालामध्ये विलास कथुरेंनी स्पष्ट केलं होतं आणि त्या अहवालाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने पंच नितेश काबिले याच्यावरती 3 वर्षाची निलंबनाची कारवाई केली। मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या कुस्ती इतिहासातली ही पहिलीच कारवाई असेल। म्हणजे याच्या अगोदर पंच चुकलेत का तर नक्कीच चुकलेत, परंतु या अगोदर कधीच पंचावरती कोणतीच कारवाई केली गेली नाही, परंतु आता पंचांवरती सुद्धा कारवाई महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने केली आहे आणि ह्याचं कारण एकच आहे की यानंतर पंचांनी चुकू नये। बरोबर आहे, आपण म्हणता निकालाचं काय, परंतु आपणा सर्वांना माहिती आहे की एकदा निकाल दिल्यानंतर, कारण याच्यामध्ये पृथ्वीराज मोहोळची काही चूक नाही आहे, कारण पंचांनी काय निकाल द्यावा नाही हे पंचाच्या हातामध्ये असतं आणि पृथ्वीराज मोहोळने त्याला डेंजर झोनला पकडलेलं होतं। त्यामुळे जरी आता आपण फक्त पंच चुकलेला आहे म्हणून पंचांवरती कारवाई केलेली आहे, परंतु निकाल ऑलरेडी झालेला आहे। त्याच वेळेस त्या 3 पंचांनी एकत्र येऊन शिवराज राक्षेच्या विरोधात निर्णय दिला होता, पृथ्वीराज मोहोळ जिंकलेला होता आणि म्हणूनच त्यावेळेस आपण पृथ्वीराज मोहोळ विजय घोषित केलेले। कारण त्यावेळेस जिंकला होता तर मग पंच चुकला कसा होता? जिंकलेला होता त्या, परंतु पंच हा एक माणूस आहे, पंच हा काय देव नाही आहे। पंच म्हणून तर आम्ही त्याचं व्हेरिफिकेशन केलं, आम्ही समिती स्थापन केली आणि समितीच्यामध्ये ज्यावेळेस 3 पंच होते त्या 3 पंचातला 1 पंच चुकला, राहिलेले 2 पंचाचे निर्णय बरोबर होते म्हणून आम्ही पंच चुकला म्हणून त्या पंचांवरती आम्ही कारवाई केली। मी त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम विस्तृतपणे सांगतो की ज्यावेळेस नितेश काबिले यांनी मॅट चेअरमन दत्ता मानेकडे कुस्ती मागितली त्यावेळेस दत्ता मानेला प्रत्यक्ष त्या शिवराज राक्षेची बाजू दिसत नव्हती पाठीची, त्यामुळे दत्ता मानेने सांगितले की साईड रेफरी पलीकडे विवेक नायकेले तुम्ही विवेक नायकेलके कुस्ती मागा। मग नितेश काबिलेने विवेक नायकेलके पाहिलं, विवेक नायकेला सुद्धा त्या कुस्तीची जी पाठीची बाजू दिसत नव्हती, पण त्याला परंतु त्याला शिवराज राक्षेची जी वरची बाजू आहे छातीची ही त्याला स्पष्ट दिसत होती आणि छातीच्या बाजूने प्रथम दर्शनी विवेक नायकेलला कुस्ती चितपट झालेली दिसली। ॲक्च्युली पंचाने त्यावेळेस जर दिसत नसेल तर आपली खुर्ची सोडून पळत जाऊन ते पाहणं गरजेचं असतं, परंतु मॅटच्या अवतीभोवती एवढी प्रचंड गर्दी होती की पंचाला स्वतःची खुर्ची सोडता नाही आली आणि प्रथम दर्शनी विवेक नायकेलला कुस्ती झालेली दिसली आणि म्हणून विवेक नायकेलने कुस्ती चितपट झाली असं त्याला इशाराद्वारे सांगितलं। शिवराज राक्षे पंचाच्या निर्णयानुसार चितपट झाला म्हणून तर आपण त्यावेळेस निर्णय पृथ्वीराज मोहोळच्या बाजूने दिला होता। राक्षेवर अन्याय नाही झाला का? पंचांचा निर्णय चुकला तर राक्षे अन्याय नाही, या अगोदर अनेक वेळा पंच फक्त कुस्तीतच नाही तर सगळ्या खेळामध्ये चुकतात। आपण पाहतो क्रिकेटमध्ये आता लाईव्ह तुम्ही IPL पाहता, IPL मध्ये पण 100 वेळा पंच चुकता येते म्हणून तो चुकल्यानंतर तो निर्णय ज्यावेळेस ते चुकतात त्यावेळेस तुम्हाला थर्ड अंपायरकडे जायचं असतं, पण ज्यावेळेस तुम्ही थर्ड अंपायरकडे जात नाही त्यावेळेस आपल्याला ॲक्शन रिप्लेमध्ये दिसतं की चुकलंय, परंतु ते कोणीच दुरुस्त करत नाही। पण आता हा निर्णय काही वादग्रस्तच राहणार ना, सगळ्यांनी दिसणार चुकीचा निर्णय। नाही सर, तुम्ही ऐका ना, हाच निर्णय तुम्ही ऐका ना, या कुस्तीच्या वरती आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर अर्जुन पुरस्कार जे आमचे आदरणीय काकासाहेब पवार आहेत यांनी त्यावेळेस तुमच्या लाईव्हमध्ये सांगितलं होतं की ठीक आहे बाबा ते झाले सगळं, पण तुम्ही पंचावर कारवाई काय करणार? पंच चुकला असेल तर पंचावर कारवाई झाली पाहिजे ही मागणी शिवराजचे
कोच काका पवार यांची मागणी होती आणि त्या मागणीनुसारच आम्ही सगळी ती समिती स्थापन केली. कारवाई झाली. एक मिनिट. आता पुढे त्याचं काही निलंबन जे आहे राक्षेंचं वर ते मागं घेणार किंवा काय पुढे काय आता आपल्या सर्वांना माहितीच आहे की महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षेवरती आपण निलंबनाची कारवाई केली होती. महेंद्र गायकवाडनी त्याचं जी चूक झाली मग या संदर्भात महाराष्ट्र कृषी संघाची पत्रव्यवहार केला आणि त्यांनी सांगितलं माझा हा सर्व प्रकार गैरसमजुतीतून झालेला आहे आणि त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि याच वेळेस महाराष्ट्र कृषी संघाने त्याचं पत्र स्वीकारलं आणि त्यांना वाटलं की नाही बाबा जर महेंद्र गायकवाडांनी जर दिलगिरी व्यक्त केलं असेल तर आम्ही 100% त्याची बंदी आम्ही हटवलेली आणि त्याचं निलंबन मागितले. परंतु अजून शिवराज द्राक्षेचं आम्हाला काही पत्र प्राप्त झालं नाही. ज्यावेळेस शिवराज द्राक्षे आमचे जे पत्र व्यवहार करेत त्यावेळेस आमचे कुस्तीगीर संघाची कार्यकारिणी त्याबाबत निर्णय घेईल. ऐका ना, अन्याय झाला असं म्हणता येणार नाही कारण तुम्हाला सांगतो कुस्तीच नाही. ऐका ना, कुस्तीच नाही सगळ्या खेळांमध्ये माणूस चुकतो. माणूस आहे म्हणजे पंच म्हणजे काय देव नाहीये, पंच हा एक माणूसच आहे. त्यामुळे तो चुकला आणि आता चुकत नाही ना. नाही माफी नाही बोलत मी, त्यांनी पत्र दिलं पाहिजे, त्यांनी म्हणायला पाहिजे आमची बंदी हटवा. ऐका ना, जी कायदेशीर प्रोसिजर आहे ती त्यांनी पुन्हा काय मला सांगा. जर एखाद्या पुरुषाने बलात्कार केला आणि जर आपल्याला कळलं बलात्कार केलाय म्हणून आपण त्याला लगेच जीवन मारतो का? आपण त्यांना कोर्टात जातो ना. मला सांगा आपल्याला मारायचा अधिकार आहे का? शिवराज राक्षेने लात मारली मग शिवराज राक्षे लात मारायचा अधिकार आहे का? पंचाला लात मारायचा अधिकार नाही ना. म्हणजे एखाद्याने जर चूक केली असेल आणि आपल्याकडं तर चूक झालेली आहे परंतु आपल्याला त्याला शिक्षा द्यायचा अधिकार नाही. शिक्षा द्यायचा अधिकार हा कोर्टाला असतो आणि आज महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या कोर्टाने कार्यकारिणी म्हणजे महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या कोर्टाने तो निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयामध्ये नितेश काबलेवरती बंदी घालण्यात आलेली आहे. एक प्रश्न असा आहे की आता पत्र दिलं तर त्याच्यावरची कारवाई मागे घेणार. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची कार्यकारिणीच्या निर्णयामध्ये जर बहुमताने तो निर्णय झाला तर 100% कारवाई मागे घेतली जाईल. परंतु कुस्तीगीर संघाच्या निर्णयामध्ये त्याचं महत्त्व आहे. ऐका, ह्या सर्व राज्य पातळीच्या कुस्त्या असो, राष्ट्रीय पातळीच्या असो किंवा जिल्हा तालुक्याच्या पातळीवर हे सगळं जागतिक कुस्ती संघटनेच्या नियमाने चालतात आणि सगळे नियम बदलण्याचे आणि नियम करण्याचे अधिकार जागतिक कुस्ती महासंघटनेला असतात. असं काही झालं तर मग काय करायचं? नाही, जे जागतिक कुस्ती महासंघटनेने नियम ते दरवर्षी चेंज करत असतात, बदलत असतात. आम्ही त्यावेळेस आमच्याकडनं आम्ही भारतीय कुस्ती महासंघाला ते कळवलेलं आहे. नाही रिक्वेस्ट आमचं काम भारतीय कुस्ती महासंघाला रिक्वेस्ट करायचं आहे. जागतिक कुस्ती संघाला ते ॲफिलेटेड आहेत. आम्ही ॲफिलेट भारतीय कुस्ती महासंघाला आहे. आम्ही त्या संदर्भात भारतीय कुस्ती महासंघाची पत्रव्यवहार